त्यांना म्हणाले, तुम्ही तरी मला शिक्षा द्या. येशूंचं वाक्य फार चांगलं आहे. येशू असं म्हणाले, येशू ख्रिस्त, बाई, मला ईश्वराने अशी बुद्धी कधी देऊ नये की मी न्यायाधीश व्हावं आणि तुला शिक्षा करावी. कधीच मला अशी बुद्धी येऊ नये, असा अहंकारही माझ्यामध्ये जन्मू नये. आणि म्हणून मी न्यायाधीश नाही, मी तुला शिक्षा करू शकत नाही. म्हणले, करा, मी मुक्त होईल. नाही म्हणले. नंबर 1, तो देवाचा अधिकार आहे. आणि आता देवाचाही अधिकार संपला, कारण तू पश्चाताप करतेस. लक्षात घ्या, ज्यावेळेस तुला पश्चाताप झालेला आहे या गोष्टीचा, एखादं कर्म तू वाईट केलेलं आहेस, व्यभिचारी झालेली आहेस, पण तू पश्चाताप व्यक्त केलास, तू मुक्त झालीस पापातनं, आता तुला प्रभूही शिक्षा देणार नाही. आणि त्यांनी सांगितलं, न्यायाधीश कोणीच बनू नये. आपण प्रत्येकाचे न्यायाधीश आहेत. शिक्षा करायला तयार. सुनेसाठी सासू शिक्षा करायला तयार, सासूचं चुकलं तर सुनही तयार, पोराचं चुकलं तर बापही शिक्षा करायला तयार. आणि शिक्षक तर केव्हाही छडी घेऊनच असतात. प्रत्येकजण शिक्षा करायला तयार. न्यायाधीश बनलेला पाहतो. हे आपण स्पष्ट बोलतो, तू चुकलास आणि तुला भोगलं पाहिजे, आज तुला खायला देणार नाही. शिक्षा करण्याचा राईट नाही माणसाला. हा उपजे आणि नाशे. माणसं जे जन्मणार आहेत ते मरणार आहेत. आपल्यामुळे हे घडत नाही असा भाव ठेवू नये. शिक्षेचाही भाव ठेवू नये की मी मारतोय, मी याला न्याय देणार. नो.